जैन मित्रांनो, स्वागत आहे आपलं द यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती असेल किंवा इतर पद भरती असेल तर त्याची आपण वेळोवेळी तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवत असतो. तर मित्रांनो, आता महत्त्वाचं जे काही शिक्षक भरती आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची जी काही पद भरती आहे त्या अनुषंगाने बघा महत्त्वाची अपडेट या ठिकाणी आलेली आहे. तर आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जी काही शिक्षकेतर पद भरतीच्या अनुषंगाने जी काही भरती प्रक्रिया सध्या बघा होणार आहे, तर त्या अनुषंगाने जे काही अतिरिक्त झालेले सध्या बघा कर्मचारी असेल तर त्यांचं समायोजन संदर्भात या ठिकाणी जे काही पत्र आहे तर ते पत्र देखील इश्यू करण्यात आले. कालच्या दिवसापर्यंत महत्त्वाचं या ठिकाणी 21/11/2025 पर्यंत जी माहिती आहे तर ती माहिती सध्या मागवण्यात आली होती. तर संपूर्ण माहिती सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला जे काही पत्र आहे तर ते पत्र बघा इथं दाखवतो. हे जे पत्र आहे तर ते शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक या ठिकाणी शिक्षण विभागाच्या अंतर्गत इथं निर्गमित करण्यात आले. आता याच्यामध्ये शिक्षकेतर समायोजन संदर्भात जो विषय आहे तर तो विषय इथं देण्यात आले. हे पत्र 18 नोव्हेंबरचं होतं 2025चं. आता इथे जे काही प्रती आहे तर ते विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व, त्यानंतर शिक्षण अधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद सर्व, शिक्षण निरीक्षक उत्तर दक्षिण पश्चिम सर्व असे संपूर्ण अधिकारी वर्गांना या ठिकाणी जे पत्र आहे तर ते पत्र इथं इश्यू करण्यात आले. त्याच्यामध्ये इथं विषय देण्यात आले की सन 2024-25 संच मान्यतेनुसार शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्याबाबत. आपल्याला माहिती आहे की सन 2024-25च्या संच मान्यतेच्या नुसार जी काही प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया शिक्षक भरतीची देखील सध्या बघा या ठिकाणी होणार आहे. आता शिक्षक भरती आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं जी काही पद भरती असेल तर ती देखील सध्या बघा या ठिकाणी होणार आहे. आता त्याच्यानुसार इथं जे काही शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्याच्या अनुषंगाने हे पत्र इथं देण्यात आले. याच्यामध्ये संदर्भ एकूण 4 संदर्भ घेण्यात आलेले आहेत. त्याच्यामध्ये शासन निर्णय आहे 4/4/2025चा, माननीय आयुक्त शिक्षण यांच्याकडील बैठकीचं जे काही निर्देश आहे, त्यानंतर संचालनालयाचं जे काही टिप्पणी पत्र होतं पदभरती या ठिकाणी शिक्षकेतर पदभरती संदर्भात 28/5/2025चं. तसंच पुढचं बघा ह्या ठिकाणी दुसरं जे पत्र आहे 9/10/2025चं. तर ह्याच्यामध्ये सविस्तर इथं काय म्हटलेलं आहे ते बघूया आपण की उपरोक्त संदर्भीय संचालनालयाचे संदर्भ क्रमांक 4 या पत्रान्वये सन 2024-25 संच मान्यतेनुसार मंजूर रिक्त अतिरिक्त बाबत पदाची माहिती संच मान्यता प्रणालीच्या वेबसाईटवर उपलब्ध माहितीनुसार वर्ग 3च्या शिक्षकेतर संवर्गातील 1301 म्हणजे ह्याच्यामध्ये अधीक्षक या संवर्गातील 4 पदे वगळून अतिरिक्त शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अन्यत्र रिक्त असणाऱ्या शाळांमधील पदावर समायोजन करण्याची कार्यवाही करावी. तसेच समायोजन करण्याची कार्यवाही पूर्ण झाल्याशिवाय पदभरतीबाबत निर्णय घेत नसल्याने समायोजनाची कार्यवाही तात्काळ करून केलेल्या कार्यवाहीचा अहवाल जो आहे तर तो संचालनालयाला तात्काळ सादर करण्यात या ठिकाणी बघा करण्याबाबत कळवण्यात आले आहे. म्हणजे या ठिकाणी जी काही शिक्षक भरतीप्रमाणे जी काही शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदभरतीच्या अनुषंगाने या ठिकाणी जवळपास इथं पदांची संख्या आहे की जी सध्या संच मान्यतेनुसार मंजूर रिक्त आणि अतिरिक्त या पदांची जी माहिती आहे तर ती माहिती सध्या बघा या ठिकाणी उपलब्ध त्या ठिकाणी झालेली आहे. आणि त्याच्यामध्ये वर्ग 3च्या शिक्षकेतर संवर्गातील 1301 एवढी जी काही पदं आहे त्याच्यामध्ये अधीक्षक संवर्गातील 4 पदे वगळून म्हणजे इथं जवळपास 1300 पदं हे अतिरिक्त शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अन्यत्र रिक्त असणाऱ्या शाळांमधील पदावर ह्या ठिकाणी समायोजन करण्याची कार्यवाही करण्यासंदर्भात जी आहे तर ती सध्या बघा इथं सूचना देण्यात आली. आता जोपर्यंत समायोजन ह्या ठिकाणी प्रक्रिया पूर्ण होत नाही, कार्यवाही पूर्ण ह्या ठिकाणी बघा होत नाही, तोपर्यंत जी काही पदभरतीबाबत जो निर्णय आहे तर तो निर्णय ह्या ठिकाणी घेत नसल्याचं समायोजन कार्यवाही तात्काळ या ठिकाणी करावी. तर अशाच पद्धतीचं शिक्षक भरतीचं देखील सध्या बघा ह्या ठिकाणी जी काही प्रक्रिया असेल तर ती प्रक्रिया सध्या इथं असणार आहे. आता त्याच्यामध्ये इथं सांगितल्याप्रमाणे सध्या सबब 2024-25 संच मान्यतेनुसार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं समायोजन माहिती सोबत जोडलेले जे काही प्रपत्र आहे तर त्या पत्रामध्ये संचालनालयास 21/11/2025 पर्यंत तात्काळ सादर करावी. म्हणजे कालच्या दिवसापर्यंत ही जी माहिती आहे तर कालच्या दिवसापर्यंत ही माहिती या ठिकाणी सादर करण्याच्या ज्या सूचना आहेत तर त्या सूचना या ठिकाणी बघा देण्यात आलेल्या आहे. म्हणजे एकंदरीत शिक्षक भरती आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची जी काही पदभरतीच्या अनुषंगाने पुढची जी काही माहिती आहे तर ती माहिती सध्या बघा इथं अपडेट करण्याच्या अनुषंगाने सुरुवात झालेली आहे. आता पवित्र पोर्टल संदर्भात जी काही पदभरती आहे ती म्हणजे शिक्षकांची पदभरती, तर त्यांचं देखील या ठिकाणी
2024-25च्या संच मान्यतेनुसार जी काही पुढील बिंदू नामावली असेल तर त्याच्यावरती बघा कार्यवाही होणार आणि त्याच्यानुसार ज्या ज्या ठिकाणी शिक्षकांचं अतिरिक्त ह्या ठिकाणी बघा प्रमाण असेल तर अशा शिक्षकांचं परत जे काही समायोजन असेल तर ते समायोजन त्या ठिकाणी होईल आणि त्यानंतर पुढची जी काही पदं असेल नेमकी किती रिक्त आहे कोणत्या जिल्हा परिषदमध्ये कोणत्या आस्थापनामध्ये तर त्याच्यानुसार पवित्र प्रणालीवर जी काही जाहिरात असेल तर त्या जाहिरातीची प्रक्रिया आपल्याला पाहायला इथं मिळू शकते। आता ह्या ठिकाणी जी काही प्रत्येकची शिक्षक विभागाचे जे काही पदभरतीची पदं आहे तर त्याला या ठिकाणी गती येणार आहे, कारण माननीय जो काही कोर्टाने निर्णय देखील देण्यात आलेला आहे जो प्रलंबित सध्या बघा मुद्दा होता संच मान्यतेच्या अनुषंगाने, तर त्याच्यामध्ये आता जी काही संपूर्ण कार्यवाही असेल तर ती नवीन संच मान्यतेचे ज्या ह्या ठिकाणी निकष आहे पटसंख्या असेल तर त्या पटसंख्येच्या आधारावर शिक्षक पद भरती देखील या ठिकाणी बघा जी काही पदं असेल तर ती पदं आपल्याला पाहायला मिळतील। आता याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की सध्या जो काही निर्णय आलेला आहे तर तो निर्णयाला या ठिकाणी सर्वांना बघा या ठिकाणी फॉलो करायला पडेल आणि त्यानुसार पुढील जी काही कार्यवाही असेल तर ती कार्यवाही या ठिकाणी होणार आहे। तर सध्या जे उमेदवार शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदभरतीच्या अनुषंगाने बघा वाट बघत होते तर त्यांच्यासाठी देखील ही एक महत्त्वाची गुड न्यूज असणार आहे, कारण ह्या ठिकाणी जी काही कार्यवाही आहे तर ती कार्यवाही पूर्ण होताच पुढील जी काही पदभरती संदर्भात जो काही निर्णय आहे तर तो निर्णय ह्या ठिकाणी घेतला जाणार आहे आणि त्याच्यानुसार या ठिकाणी जी काही कार्यवाही आहे तर ती कार्यवाही लवकरात लवकर बघा या ठिकाणी समायोजनाची कार्यवाही होणे देखील अपेक्षित आहे। आता कालच्या दिवसाला या ठिकाणी तात्काळ जे काही माहिती होती तर ती माहिती इथं मागवण्यात आली आहे, तर ह्याच्यामध्ये बरेचसे पदं सध्या बघा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदं येतात त्याच्यामध्ये या ठिकाणी शिपाईपासून त्यानंतर जे काही ग्रंथालय लिपिक असेल, शिपाई असेल, कामाठी असेल, त्यानंतर स्वयंपाकीन असेल, असे क्लास 3 आणि क्लास 4 पर्यंत जी काही पदं आहेत तर ती पदं या ठिकाणी येत असतात। सर्वात जास्त क्लास 4ची जी काही पदं असतात वर्गच्या ह्या ठिकाणी 4चे तर ती पदं सर्वात जास्त आपल्याला या ठिकाणी पाहायला शिक्षकेतर कर्मचारी पदभरतीमध्ये इथं मिळू शकतात। तर सध्या ही एक महत्त्वाची अपडेट होती। पुढील अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर बघा पोहोचवण्यात येईल। शिक्षक भरतीच्या अनुषंगाने आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदभरतीच्या अनुषंगाने तुम्हाला वेळोवेळी अपडेट आपण देत असतो। तर सध्या हे एक महत्त्वाचं बघा पत्र इथं आलेलं आहे। तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे ते देखील तुम्ही जॉईन करू शकतात, लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आले, तिथे जाऊन तुम्ही जॉईन करून घ्या। तर काही कमेंट असतील कमेंट नक्की कळवा, तुमच्या कमेंटला योग्य तो प्रतिसाद दिला जाईल। तर सध्या महत्त्वाची अपडेट होती। अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या, बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा। तर भेटू आपण अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या पुढच्या अपडेटमध्ये। तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम।